गणेश त्यासनी टायमिंग सांगा. टायमिंग इंजर्ड झाला प्लेयर माहीत आहे मला. ते झाल्यानंतर टायमिंग सांगा. अनिकेत माने आपण मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलेले आहेत आपल्याला पण माहिती असून दे. तुकाराम चौक मुरगुड संघामध्ये आयकॉन खेळाडू अनिकेत माने व आकाश चव्हाण सोलापूरचा खेळाडू, तर बॉस स्पोर्ट्स निगवेस संघामध्ये इस्लामपूरचा खेळाडू अमोल निवडे व कोल्हापूर जिल्ह्यामधील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा भोयेगावचा खेळाडू अवधूत पाटील आयकॉन म्हणून खेळतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय शरीफ मुल्लानी. त्याचा सामना करेल तो डावकुरा फलंदाज अमोल निवडे. सामन्याला सुरुवात होती 11:30 सामन्याला सुरुवात होत्या. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय शरीफ मुल्लानी. त्याचा सामना करेल तो अमोल. शरीफ तो अमोल. ऑफसाईड या दिशेने हलकासा खेळून काढतोय क्षेत्ररक्षक संजय होगाडे. एक धाव काय रुकू शकत नाही. एका धावने स्वतः जवळ संघाचं खातं खोलतोय अमोल. धावसंख्या पुस्थिती 1 बिनबाद 1. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय शरीफ. त्याचा सामना करेल तो प्रथमच सामना करेल तो पंकज पाटील. मिड विकेटच्या दिशेने तडकोला चेंडू. थोडीशी मिस फिल्डिंग होती अमोल वडकर याच्या दरम्यान. जिथं एक धाव जाते तिथं 4 धावा जातात. या 4 धावने स्वतःचं खातं खोलतोय पंकज पाटील. या 4 धावने संघात धावसंख्या होती ती 5 बिनबाद 5. स्वीट हिटचा प्रयत्न होता परंतु असफल होतोय. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय शरीफ. त्याचा सामना करेल तो पंकज. पहिला धक्का बसतोय बॉस स्पोर्ट्स निगवे संघाला पंकज पाटीलच्या स्वरूपात व पहिलं यश मिळतंय शरीफ मुल्लानी याला व तुकाराम चौक मुरगुड संघाला. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर झेलबादून परतला पंकज पाटील. सुरेख असा झेल घेतोय आयकॉन खेळाडू अनिकेत माने. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय शरीफ. त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज राजू चव्हाण. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय शरीफ. त्याचा सामना करेल तो राजू.
स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू 4 धावेसाठी 4 धावने स्वतःचं खातं खोलतोय. या 4 धावने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 9-1 बाद 9. अष्टपैलू खेळाडूचा भरणा असलेला संघ तुकाराम चौक मुरगुड, अनिकेत माने, आयकॉन खेळाडू आकाश चव्हाण, आयकॉन खेळाडू शरीफ मुल्लानी, नागेश पाटील, अमोल वाडकर, संजय होगाडे, योगेश कळांद्रे, तुषार माळी. पंचांनी बॉल नवा देऊन सामना चालू ठेवायचा आहे. 40 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बॉल केव्हाही गेला तर नवीन देण्यात येणार. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय शरीफ. त्याचा सामना करेल तो राजू. कमबॅक करतोय. षटक संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बॉस स्पोर्ट्स निगवे संघात धावसंख्या होती ती 1 बाद 9. बॉस स्पोर्ट्स निगवे संघामध्ये अष्टपैलू खेळाडूचा भरणा अमोल निवडे, अवधूत पाटील, पंकज पाटील, बाजीराव पाटील वस्ताद, संतोष कांजर बॉस, गोरख चिंदगे, राम कांजर पोलीस महाराष्ट्र पोलीस व राजू चव्हाण. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय. या मैदानाचा पुरेपूर अनुभवी असलेला खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू म्हणून ओळखला जातोय सुधीर उल्पे. टोपण नाव लक्ष्मीपती बालाजी या नावाने ओळखला जाणारा खेळाडू सुधीर उल्पे षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. त्याचा सामना करेल तो डावकुरा फलंदाज अमोल निवडे. सुरेख चेंडू टप्पा पडून खाली राहतोय. बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव टाकण्याचे मिळतंय. सुधीर उल्पे आला. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सुधीर. त्याचा सामना करेल तो अमोल. गलीच्या दिशेने हलकासा खेळून काढतोय. धावचीची संधी आहे संजय होगाडे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. अमोल व राजू याच्या दरम्यान या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 10-1 बाद 10. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सुधीर. त्याचा सामना करेल तो राजू. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. क्षेत्ररक्षक नागेश पाटील 2 धावा का रुकू शकत नाही. 2 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 12-1 बाद 12. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय सुधीर. त्याचा सामना करेल तो राजू. फाईन लेगच्या दिशेने तडकोला चेंडू. क्षेत्ररक्षक अमोल वाडकर 1 धाव काही रोखू शकत नाही. या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 13-1 बाद 13. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सुधीर. त्याचा सामना करेल तो अमोल. सुधीर तो अमोल.
लेग साईडच्या दिशेने तडकोलाय 4 धावा. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 17. 1 बाद 17. तुकाराम चौक मुरगुडमध्ये सक्के जुळे भाऊ सद्दाम मुल्लानी व शरीफ मुल्लानी 4-4. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सुधीर. त्याचा सामना करेल तो अमोल. पॉइंटच्या दिशेने हलकासा खेळून काढूया. धावचीची संधी आहे. जर हा डायरेक्ट हिट बसला असता तर निश्चितच मोठा धक्का बसला असता बॉस स्पोर्ट्स दिग्वे संघाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॉस स्पोर्ट्स निगवे संघात धावसंख्या होती ती 1 बाद 18. राजू याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज अवधूत पाटील. कोल्हापूर जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय अवधूत पाटील. याला षटकातील 3रा चेंडू. सुरेख चेंडू टप्पा पडून खाली राहतोय. अवधूत याला काही नीटसा खेळता नाही. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय शरीफ मुल्लानी. त्याचा सामना करेल तो अवधूत. मिडविकेटच्या दिशेने तडकोला चेंडू. क्षेत्ररक्षक अनिकेत माने जर हा झेल घेतला असता तर निश्चितच मोठा धक्का बसला असता. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय शरीफ. त्याचा सामना करेल तो सलामीचा फलंदाज अमोल. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय चेंडू. खाली क्षेत्ररक्षक येतोय का पाहूया. पंचांनी बघून निर्णय द्यायचा आहे. चार धावा. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 24. 2 बाद 24.
लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. क्षेत्ररक्षक सद्दाम मुल्लांनी एक धाव काय रोखू शकत नाही. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॉस स्पोर्ट्स निगवे संघात धावसंख्या होती ती 2 बाद 25. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक घेऊन येतोय आकाश चव्हाण, सोलापूरचा खेळाडू. त्याचा सामना करेल तो अमोल निवडे. आयकॉन विरुद्ध आयकॉन. आकाश चव्हाण हा सोलापूर गावचा खेळाडू तर अमोल निवडे इस्लामपूर गावचा खेळाडू. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय आकाश. त्याचा सामना करेल तो अमोल. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा खेळून काढला क्षेत्ररक्षक अमोल वाडकर. एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 26. 2 बाद 26. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय आकाश. त्याचा सामना करेल तो अवधूत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तडकवलाय क्षेत्ररक्षक अमोल. मिस फिल्डिंग होती. जिथं एक धाव जाते तिथं 2 धावा घेतोय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतोय अमोल वाडकर याच्या दरम्यान. 2 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 28. 2 बाद 28. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय आकाश. त्याचा सामना करेल तो अवधूत. आकाश तो अवधूत. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावेसाठी. 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 34. 2 बाद 34. बॅटची कडा घेऊन या एका धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 35. 2 बाद 35. लेग बायच्या स्वरूपात अवांतर धावेने भर पडती. धाव संख्या पोहोचती 36. 2 बाद 36. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय 2 धावेसाठी.
या 2 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 38. 2 बाद 38. 4 षटकाच्या समाप्तीनंतर बॉस स्पोर्ट्स निगवे संघात धावसंख्या होती ती 2 बाद 38. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं शतक घेऊन येतोय सद्दाम मुल्लानी. त्याचा सामना करेल तो सलामीचा फलंदाज अमोल. सहा धावा या 6 धावा आहेत. पंचांनी बघून निर्णय द्यायचा आहे. पंचांनी बघून निर्णय द्यायचा आहे. माफ करा 4 धावा. या 4 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 42. 2 बाद 42. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सद्दाम. त्याचा सामना करेल तो अमोल. ऑफसाईडच्या दिशेने तडकोला क्षेत्ररक्षक अनिकेत माने. थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षक करतोय. एक धाव काय रोखू शकत आहे. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 43. 2 बाद 43. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सद्दाम. त्याचा सामना करेल तो अवधूत. पुन्हा एकदा लॉंगऑफच्या दिशेने तडकवलाय. सुरेख असं क्षेत्ररक्षक करतोय नागेश पाटील. एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 44. 2 बाद 44. सुरेख ऑफटॉपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. मेन पंच गणेश ठोंबरे यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावने संघात धावसंख्येत भर. धावसंख्या पोस्थिती 45. 2 बाद 45. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय सद्दाम. त्याचा सामना करेल तो अमोल. सलामीचा फलंदाज स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. निश्चितच 6 धावा. 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 51.
2 बाद 51. पंचांना विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सद्दाम. त्याचा सामना करेल तो अमोल. पुन्हा एकदा लेगसाठी या दिशेने तडकवलाय 4 धावेसाठी. 4 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 55. 2 बाद 55. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सद्दाम. त्याचा सामना करेल तो अमोल. डिक्लेअर 1 धावेसाठी जातोय चेंडू. षटक संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर बॉस स्पोर्ट्स निगवे संघात धावसंख्या होती ती 2 बाद 56. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 6वं व अंतिमचं शतक घेऊन येतोय आकाश चव्हाण. त्याचा सामना करेल तो अवधूत. सुरेख चेंडू हलकासा खेळून काढलाय लेगसाठीच्या दिशेने. 1 धाव काय रोखू शकत नाही. 1 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती ती 57. 2 बाद 57. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय आकाश. त्याचा सामना करेल तो अमोल. गटरच्या आत पडला तर चौकार. गटरच्या बाहेर पडला तर 2 धावा. गटरच्या पलीकडे पडल्यानंतर चौकार आणि गटरच्या बाहेरकडे पडला तर 2 धावा. टप्पा पडून गेला तर 2 धावा. गटरच्या रस्त्याकडे पडला टप्पा तर 2 धावा. गटरच्या पलीकडे पडला की चौकार.
2 धावा. या 2 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 59. 2 बाद 59. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय आकाश. त्याचा सामना करेल तो अमोल. या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 60. 2 बाद 60. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय आकाश चव्हाण. त्याचा सामना करेल तो अवधूत पाटील. स्टेटच्या दिशेने तडकवले चेंडू निश्चितच 6 धावेसाठी. 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 66. 2 बाद 66. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय आकाश. त्याचा सामना करेल तो माफ करा 5वा चेंडू घेऊन येतोय आकाश. त्याचा सामना करेल तो अवधूत. पुन्हा एकदा लेगसाठी दिशेने स्टेटच्या दिशेने तडकोला आहे. निश्चितच पंचांनी निर्णय द्यायचा आहे. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 72. 2 बाद 72. षटकातील शेवट चेंडू. तीन चेंडूवर सलग 3 चौकार खेचतोय. 3 षटकार खेचतोय अवधूत पाटील. निर्धारित 6 षटकामध्ये 79 धावसंख्या उभी केली ती बॉस स्पोर्ट्स निगवे संघानं. तर 80 धावाचं उद्दिष्ट ठेवलं ते तुकाराम चौक मुरगुड संघासमोर. बॉस स्पोर्ट्स आपलं क्षेत्रक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. बॉस स्पोर्ट्स सुरेश व गणेश. सुरेश गणेश
तुकाराम चौक आपली सलामी जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे. तुकाराम चौक निर्धारित 6 षटकामध्ये 78 अशी धावसंख्या उभी केली ती बॉस स्पोर्ट्स निगवे संघानं, तर 79 धावाचं उद्दिष्ट ठेवलंय तुकाराम चौक मुरगुड संघाला. तुकाराम चौक मुरगुड संघाची सलामी जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय अनिकेत माने, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय अमोल वाडकर. पंचांना विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. टायमिंग लावलेलं आहे 12 वाजून 10 झालेले आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय अवधूत पाटील, त्याचा सामना करेल तो अनिकेत माने. सामन्याला सुरुवात होती. निर्धारित 6 षटकामध्ये 78 अशी धावसंख्या उभी केली ती बॉस स्पोर्ट्स निगवे संघानं, तर 79 धावाचं उद्दिष्ट ठेवलंय तुकाराम चौक मुरगुड संघासमोर. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय अवधूत, त्याचा सामना करेल तो अनिकेत. पहिला चेंडू स्टेजच्या दिशेने तडकवतोय. 4 धावीसाठी स्वतःचा व संघाचं खातं खोलतोय अनिकेत माने. धावसंख्या पोहोचती ती 4 बिन बाद 4. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय अवधूत, त्याचा सामना करेल तो अनिकेत. षटकातील दुसरा चेंडू उंच तडकवायच्या नादात बीड होतोय
अनिकेत, षटकात येईल दुसरा चेंडू. थोडीशी मिसफिल्डिंग होती. सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल पंकज पाटील. याच्या दरम्यान संघासाठी 3 धावा वाचवतोय. यात एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 5. बिन बाद 5. षटकात येईल चौथा चेंडू घेऊन येतोय. मिडविकेटच्या दिशेने तडकोला चेंडू. सुरेख प्रयत्न होता. जर हा झेल घेतला असता तर निश्चितच मोठा धक्का बसला असता. षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय अमोल वाडकर. 6 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 11. बिन बाद 11. काश्मीर रिटर्न. नाना याचं सुद्धा आगमन होतंय. ऑफसाईडच्या दिशेने तडकोला चेंडू. 1 धावेसाठी या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 12. बिन बाद 12. षटकात येईल शेवट चेंडू घेऊन येतोय अवधूत. त्याचा सामना करेल तो अनिकेत. अवधूत तो अनिकेत. लेग साईडच्या दिशेने तडकोला 4 धावेसाठी. 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 16. बिन बाद 16. 1 षटकाच्या समाप्तीनंतर तुकाराम चौक मुरगुड संघात धावसंख्या होती ती बिन बाद 16. दरम्यानच्या काळामध्ये आमचे वर्गमित्र पुणे येथे सराव करणारा खेळाडू रणजित बरकाळे डिंगडॉंग यांचं सुद्धा आगमन होतंय. सानिका स्पोर्टच्या वतीत त्याचं सहर्ष स्वागत. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय अमोल निवडे. त्याचा सामना करेल तो अमोल वाडकर. पंचांना विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. लेगसाठीच्या दिशेने तडकवलाय. निश्चितच 4 धावा. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 20. बिन बाद 20. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय अमोल. त्याचा सामना करेल तो अमोल. अमोल तो अमोल.
पुन्हा एकदा फायनल लेगच्या दिशेने तडकोला चेंडू 2 धावेसाठी. या 2 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 22 बिन बाद 22. पुन्हा एकदा लेफ्टच्या दिशेने तडकोला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पहिला धक्का बसतोय. सुरेख झेल म्हणावं लागेल. राजू चव्हाण याचा वैयक्तिक 13 या धावसंख्येवर झेलबादून परतला अमोल वाडकर. शरीफ मुल्लानी आपला फलंदाज लवकर पाठवून द्या. अमोल याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सद्दाम मुल्लानी. लेग स्टंपच्या खूपच बाद जाणार चेंडू. मेन पंच सुरेश गेंगे यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 23 1 बाद 23. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय अमोल. त्याचा सामना करेल तो सद्दाम. रिव्ह्यू घेतलेला आहे. सानिका स्पोर्ट्सचा एक हार होणार खेळाडू आशिष फर्नांडिस आपलं विशेष आभार. आपण चेंडू शोधून दिल्याबद्दल व शुभम डवरी याचं सुद्धा विशेष आभार.
नॉट आउट षटकातील 5वा चेंडू स्टेट या दिशेने तडकवलाय 4 धावेसाठी 4 धावणे संघात धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचते ती 27 एक बाद 27 षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय या अवांतर धावणे संघात धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचते ती 28 एक बाद 28 षटकातील शेवट चेंडू गलीच्या दिशेने घेऊन काढला होता 1 धावेसाठी षटक संपतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुकाराम चौक मुरगुड संघात धावसंख्या होती ती 1 बाद 29 24 चेंडू मध्ये 50 धावेची आवश्यकता आहे ती तुकाराम चौक मुरगुड संघाला 24 चेंडू 50 धावा धावसंख्या आहे ती 29 24 चेंडू मध्ये 50 धावेची आवश्यकता आहे ती तुकाराम चौक मुरगुड संघाला 24 चेंडू 50 धावा वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं शतक घेऊन येतोय अवधूत पाटील त्याचा सामना करेल तो सद्दाम मुल्लाने 24 चेंडू मध्ये 50 धावेची आवश्यकता धन्यवाद आशिष चेंडू शोधून देण्याबद्दल षटकातील पहिला चेंडू उंच तडकवायच्या नादात बीट होतोय सद्दाम मुल्लानी षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय अवधूत त्याचा सामना करेल तो सद्दाम 23 चेंडू 50 धावा सुरेख चेंडू म्हणावा लागेल बॅटचा आणि बॉलचा काय संपर्क होत नाही चेंडू खाली राहतोय षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय अवधूत त्याचा सामना करेल तो सद्दाम ऑफटॉमच्या खूपच बाहेर जाणार चेंडू मेन पंच गणेश ठोंबरे यांनी वाईट घोषित केला या अवांतर धावणे संघात धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचती ती 30 1 बाद 30 षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय अवधूत त्याचा सामना करेल तो सद्दाम पुन्हा एकदा ऑफटॉमच्या खूपच बाजणार चेंडू वाईटला आणि नोला रिव्ह्यू नाही आहे
वारंवार बीट होतोय. सद्दाम षटकार मारायच्या नादात बीट होतोय. षटकातील 5वा चेंडू. 5 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय अवधूत पाटील याला. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय. स्पर्धेतील निर्धाव षटक टाकतोय का पाहूया अवधूत पाटील. 2 वाईट टाकले. 2 वाईट टाकले. लेगसाठी या दिशेने तडकवला चेंडू झेल सोडतोय. षटक संपतोय. सुरेख गोलंदाजी करतोय अवधूत पाटील. अठरा चेंडू मध्ये 48 धावेची आवश्यकता आहे ती. तुकाराम चौक मुरगुड संघाला अनिकेत माने याच्यासाठी एक बक्षीस आलेला आहे. त्यांनी जर हा सामना जिंकून दिला तर गोळीबार स्पोर्ट्स कसबा बावडा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जमा झालेला आहे अनिकेत माने याच्यासाठी. अमोल अमोल वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं शतक घेऊन येतोय अमोल निवडे. त्याचा सामना करेल तो अनिकेत माने. लेगसाठीच्या दिशेने तडकोला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरा धक्का बसतोय तुकाराम चौक मुरगुड संघाला. अनिकेत मानेच्या स्वरूपात वैयक्तिक 9 या धावसंख्येवर जलबादून परतला. त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज आकाश चव्हाण. पैसे षटकातील दुसरा चेंडू. एका धावने स्वतःचं खातं खोलतोय आकाश चव्हाण. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 32. 2 बाद 32. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय अमोल.
2 धावा. या 2 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 34. 2 बाद 34. सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. अवधूत पाटील याचं 2 धावा वाचवतोय. या 2 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 36. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय अमोल. त्याचा सामना करेल तो आकाश. एकसाठीच्या दिशेने तडकवलाय. थोडीशी मिस फिल्डिंग होत्या. 1 धावेसाठी या 1 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 37. 4 षटकाच्या समाप्तीनंतर तुकाराम चौक मुरगुड संघात धावसंख्या होती ती 2 बाद 37. 12 चेंडू 42 धावा. नील स्पोर्ट्सचा कर्णधार हेंदलगा आपल्याला नाणेफेकीसाठी यायचा आहे. नील स्पोर्ट्स हेंदलगा. वैयक्तिक पहिले संघासाठी 5वं व निर्णायक षटक घेऊन येतोय पंकज पाटील. त्याचा सामना करेल तो आकाश चव्हाण. 12 चेंडूमध्ये 42 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 42 धावा. षटकातील पहिला चेंडू. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय आकाश. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय पंकज. स्टेटच्या दिशेने तडकवलाय. झेल सोडतोय. 4 धावा मिळतात आकाशला. 4 धावा मिळतात तुकाराम चौक मुरगुड संघाला. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 41. 2 बाद 41. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो आकाश. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो आकाश. लेगसाठीच्या दिशेने तडकवलाय. दोन धावेसाठी या 2 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 43. 9 चेंडूमध्ये 36 धावेची आवश्यकता. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय. 8 चेंडू 36 धावा. सुरेख असा फटका खेळतोय स्टेटच्या दिशेने. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 47. 2 बाद 47. 7 चेंडूमध्ये 32 धावेची आवश्यकता.
7 चेंडू 32 धावा. षटकातील शेवट चेंडू लॉंगऑफच्या दिशेने तडकवला चेंडू. झेल सुरेख झेल घेतोय. तिसरा धक्का बसतोय तुकाराम चौक मुरगुड संघाला. आकाशाची जागा येण्यासाठी येतोय अनिकेत करडे. नील स्पोर्ट्स कर्णधार. वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचा व अंतिमचा षटक घेऊन येतोय कोण राजू. त्याचा सामना करेल तो सद्दाम. 6 चेंडू 32 धावा. 5 चेंडू मध्ये 32 धावेची आवश्यकता आहे ती तुकाराम चौक मुरगुड संघाला. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय राजू. लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. मेन पंच सुरेश गिंगे यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 48. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय राजू. त्याचा सामना करेल तो सद्दाम. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 49. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय राजू. त्याचा सामना करेल तो अनिकेत. जवळजवळ हा सामना बॉस स्पोर्ट्स निगवे संघाकडे झुकलेला आहे. षटकातील चौथा चेंडू षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय राजू. त्याचा सामना करेल तो अनिकेत. सहा धावा. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 56.